क्या होने तो भांडण चालू हो जाता है साथी रहते ना. काय बोलू? बोल मी रडणार नाही लागणार मम्मीच्या गळ्यात पडून. हा, मी रडणार नाही लागणार मम्मीच्या गळ्यात पडणार नाही. लहान होते तर घालून होते देत. आता त्याला कळते काढू देत नाही की हातातलं काढू दे म्हणलं हे दे मला तर नाही म्हणते. काय झालं बाळा? काय झालं? रुसलास का तू माझ्यावर? गेअर पडलास की बाळा? काय हे एवढं एवढं? बस दाखव काय आहे? मला वाटलं गोणी वगैरे असेल. पाणी गरम करून चाललंय बघा इथं. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा. आत्ता आम्ही घरीच सगळे. आज घरीच आहे मी, रानात जायचं नाही. तर बघू, मावशीला लाडूला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. थोडीशी सर्दी थंडी आहे इकडे खूप, तर सर्दी आणि तिला जुलाब होत होते. बारीक झाली आहे कारण ना ती खूप ॲक्टिव्ह आहे. आम्ही डॉक्टर्सला पण विचारलं, आम्ही खाऊ पिऊ घालतात पण ती बारीक ह्याच्यामुळे की ती डॉक्टर बोलले खूप ॲक्टिव्ह आहे. सो ती आणि लंबी आहे खूप, तिची हाईट जास्त आहे. सो काही मुलं असतात तर बघू, करू आम्ही प्रयत्न खूप तिला जाड करण्याचे. सो प्लीज नेगेटिव्ह काही कमेंट करू नका. आणि राहण्याबद्दल पण खूप कमेंट येत आहेत. तर सिच्युएशनच अशी आहे, तुम्हाला काय सांगू. मावशी नाही जाऊ देत आहे इकडे, त्यांना करमत नाही कोणालाच. लाडूमुळे आम्हाला थांबायला सांगितले आणि त्याच्यानंतर दीदीकडे जायचं आहे. आणि दीदीकडे म्हणजे जाण्यानंतर तुम्हाला मी सांगेल एक मेन काम आहे दीदीच्या इथे जाऊन करायचं आहे. ते सोन्याचं काम आहे माझ्या, गोल्डचं, कानातल्याचं, प्रज्ञाचं. त्याच्यामुळे थांबले. काय आहेत असतात पर्सनल रिझन, सगळंच सांगू नाही शकत, दाखवू नाही शकत. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. चला आता जाऊ आता दीदीला, माझ्या बहिणीला, माझ्या मावशीची मुलगी, तिला बाईक शिकायची आहे. येते थोडी थोडी, बघू कशी चालवते. एकच राऊंड मारून येतो इथे जवळ आणि मग जाऊयात हॉस्पिटलला. ओके बाय. बी पॉझिटिव्ह गाईज, स्प्रेड लव्ह. बोल 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 ना. काय बोलू? बोल मी रडणार नाही लागणार मम्मीच्या गळ्यात पडून. मी रडणार नाही लागणार मम्मीच्या गळ्यात पडणार नाही. हा तुझ्या लग्नात माझ्या तू रडणार नाही. आज 2025 डिसेंबर 19 डिसेंबर 2025. एखादं झाड पण बघावं लागेल तिला, असं वाटत की मी कोणा झाड धरून रडू का काय, असं वाटत तिला त्या time. नाही काय वाटणार. चल ठीक आहे बघू, आपण मी बघू. काकीच्या गळ्यात पडून रडले. सबूत हा व्हिडिओ सबूत राहणार आहे. आणि तू नाही रडली ना, तू जर रडली तुला हे व्हिडिओ मी तुझ्या जवळ येऊन दाखवून मंडपात. चलेगा हा तुला दाखवायची टाइमच येणार नाही. ठीक आहे, चल झालं आता. हाय. ओके. A few moments later. गाईस जेवण करतोय बघा, कारल्याची भाजी आणि गवारची भाजी. आमची या मावशीच्या शेतातली गवार. एका ताटात जेवण करतो. पण शेतातलं आहे, घराच्या वर. मावशीच्या होते तिकडचं. एका ताटात जेवण करतोय आज खूप दिवसानंतर. प्रेम वाढत नाही, भांडणं वाढतात आमची. क्या होने तो भांडण चालू हो जाता है. साथी रहते ना. आलो आम्ही इकडे पाणी घ्यायला. मला काल संध्याकाळी 2 रुपये 5 रुपयाचा कॉईनच भेटला नाही, आज भेटला. त्यासाठी आज 5 रुपये चालतात इथे, 10 रुपये नाही चालत. आणि पिवळ्याच कलरचा कॉईन पाहिजे, दुसरा कॉईन पण नाही चालत. सो बॅड. चला आता शेतात जायचं आहे. मग शेतातून आल्यावर हॉस्पिटलला जायचं आहे मावशीला आणि काकीला घेऊन मला. सो बिझी डे.
आजचा पण आणि 2-3 दिवस अजून बिझीच असणार आहेत मित्रांनो. A few moments later. गाईस आम्ही चाललोय कुठंतरी दवाखान्यात दाखवायचं. लाडूची आजी तिला कानातलं बनवणार आहे. फर्स्ट टाइम आलोय तिच्याकडे म्हणून चला. मी नाही म्हटलो पण ती ऐकलं नाही, कालपासून मागे लागली. बघू आज काय करते. बरं बघा आजी आणि नाथ नाही ते लाडू. हाय हाय खाऊ खाऊ नाही पुढे खाऊ. खाऊ नाही म्हणजे हो सेमच झाले ते वेगळं काय तर जरा डबल पिळा घाला म्हणजे निघले नाही पाहिजे. कुठे आता घाला. कुठे कानातले लाडू? हा A few moments later. पकड बघ. लहान होते तर घालून नव्हते देत. आता त्याला कळते, काढू देत नाही की. हातातलं काढू दे म्हणलं, हे दे मला तर नाही म्हणते. किती घालायची एवढी बस? जरा थोडे. हा बस बस हा बस हा बस. ते बघ पप्पाकडे बघ. पप्पा बघ बघ म्हणू कानातलं घालतोय. गप गप झाल झाल. बघू बाप्पा काकाला दाखवू. बघू वेळ मारायचा. बघू. फोन आला. बघू. आलो आता दवाखान्यात आलो आम्ही गाईस. कानातले झाले बघा बनवून. बघा थोडं लुक चेंज झालं लाडू व्हायचं. फक्त जुलाबच गोडबा. कसे दिसतंय बघा काहीच सांगा कमेंट करून. इकडे बघ लाडू, इकडे बघ. पहिले तुटले होते मग हे दुसरं केलं बा मावशीने, तिच्या आजीने. छान दिसतंय. आता पोरगे दिसते. आता सगळं पोरगच म्हणत होते, आता पोरगे दिसते. कुठं चालली? A few moments later. खूप रडणार आहे आता ही. आले होते ना खुशी खुशी, आता कशी झाली हालत, कशी झाली डुडी. चला आम्ही चाललो घरी. डुडी डुडी चला. औषध गोळ्या घेतल्या, आता आम्ही चाललो घरी. आलो काहीच घरी आता. भेटूया थोड्या वेळानंतर. पाहुणे आले जरा. बाय. पाहुणे आले आता, पाहुण्यांना चहा करायचं आहे आणि दूध आणायला चाललो मी दुकानावर. ओके चला. सो गाईस हॉस्पिटल एमर्जन्सी जास्त वाढण्याची शक्यता आहे. डॉक्टर्सनी थोडं काही गॅरंटी दिली नाही तर ब्लॉक संपले, लेटे होऊ शकतात किंवा येऊ पण नाही शकत. सो टेक केअर अँड बाय. काय झालं बाळा? काय झालं? रुसलास का तू माझ्यावर? हां चल घरात चल. चल चहा पे. हॉस्पिटलला गाडी गेली होती, आले सगळे अण्णाला भेटून. A few moments later. आता आलो इकडे पाणी घ्यायला. गाईस हे बघा, इथे 5 रुपयामध्ये 15 लिटर पाणी भेटतं. नाईस सिस्टम. हे आवडतं मला असं बघा सिस्टम. याच्यात टाकायचा कॉईन. मागे बघा गाईस, यांचं ग्रामपंचायत कार्यालय आहे असं. आमच्या गावात ग्रामपंचायत कार्यालय पण नाही आहे असं, म्हणजे मोठं नाही, छोटं आहे. सो माय विलेज नीड्स टू बी इम्प्रूव्ह. इंग्लिश चुकत असते माझी. आले सगळे हॉस्पिटलवरून भेटून अण्णाला. आणि मी आणि दादू आज शेतातच होते दुपारपर्यंत. त्यासाठी मग दुपारून आल्यानंतर मग लाडूला दवाखान्यात घ्यायला लाडूला दवाखान्यात घेऊन गेलो. तेव्हा जरा जुलाब लागला यात्रेमध्ये. तिने जरा मातीमध्ये हात वगैरे टाकले होते, त्यासाठी
तर चला आता पाणी घेऊन जातो आणि खूप जास्त पाहुणे वगैरे आलेत आणि उद्या अजून पण पाहुणे येणार आहेत. मे बी ब्लॉग शूट करायची वेळ भेटेल किंवा नाही भेटेल, सो प्लीज थोडंसं समजून घ्या. सिरियस कंडिशन आहे. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स आणि होप सो नाना भरे हो, तुमच्या ब्लेसिंग्स द्या थोड्या आणि चालते. बघू काय होतं ते, मग मी तुम्हाला अपडेट देईल नंतर. बाय. दादू फिरतोय कॉईनसाठी. 10 रुपयाची नोट आहे आणि इथे फक्त 5 रुपयाचा कॉईनच चालतो. ओके गाईस, तर हां, मी व्लॉग शूट करून मी 10 वेळेस का सांगतो आहे इमर्जन्सी हॉस्पिटलची, कारण इथे घरी ना कोणीच नाही. सगळ्यांची धावपळ सुरू आहे आणि बिचारी गुरं वगैरे शेतामध्ये सगळे खायला आणि लेकरांना यांना माझ्या भाऊ बहिणीला शाळेत सोडायला पण कोण नाही आहे. त्यासाठी मला थांबून घेतलं आणि त्यांना खूप जास्त बरं वाटतं आहे मी थांबलो आहे म्हणून. बोलतो आहे रोहित आहे म्हणून थोडंसं ॲडजस्ट होतं आहे. सो त्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे. सॉरी जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. ओके, भेटूयात. गाईस 9 वाजलेत आणि औषध घ्यायला आलो. काका सकाळी येणार आहेत हॉस्पिटलमधून आणि शेतामध्ये औषध टाकायचे, त्यासाठी आम्हाला सांगितलं घेऊन या म्हणून. हे औषध आता आम्ही घेऊन जाणार आहेत. खूप थंडी असते म्हणून हा लुक केला बघा, सगळं पॅक. काय हे एवढं बस दाखव काय. मला वाटलं गोणी वगैरे असेल. हे मारायचं आहे उद्या गाईस. ठीक आहे, चला पकड. बस झालं. मला वाटलं गोणी असेल. हां, तू नको करू रायटिंग. नो, इट्स नाईट. बिग रायडर नो रायडर. सॉरी गाईस, बाय गाईस, चला जाऊ घरी.